नमस्कार, सुस्वागतम. पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 9 दिवस साहित्याचे 25 रंग या अभिनव उपक्रमामध्ये मी अक्षय वाटवे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. या उपक्रमाअंतर्गत आपण मेहता पब्लिशिंग हाऊसच्या लेखक, अनुवादक, साहित्यिकांशी गप्पा, त्यांच्याशी भेटीगाठी, बुक सायनिंग सेशन असे विविध उपक्रम आयोजित केले आहेत आणि पुस्तक प्रकाशन सोहळाही आयोजित करण्यात आला होता. तर या सगळ्या उपक्रमाअंतर्गत आज 7 दिवस आणि आजचा 8वा दिवस लेखकांशी आपण संवाद साधतो, भेटीगाठी होत आहेत आणि या सगळ्याचं ध्वनिचित्र मुद्रणही होत आहे, जेणेकरून हा कालांतरानं यूट्यूब आणि आपल्या इतर प्रसार माध्यमांद्वारे लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचेल. तर अशा या देखण्या आणि भरगच्च उपक्रमाअंतर्गत आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर ताई. आणि एका वेगळ्या दृष्टिकोनातून विस्मृतीत गेलेल्या ऐतिहासिक स्त्रियांवरती त्यांनी संशोधन केलं, त्यांची माहिती गोळा केली आणि अत्यंत रसाळ भाषेमध्ये कादंबरी स्वरूपात त्यांचं व्यक्तिचित्रण त्यांनी लोकांपर्यंत मांडलं. आणि हा त्यांचा जो सगळा 35-40 वर्षाचा प्रवास आहे तो फारच रंजक आहे. म्हणजे योगायोगाने यापूर्वी 1-2दा सुवर्णाताईंशी संवाद साधायची संधी मला मिळाली आणि त्या बोलण्यातून काही गमतीशीर आणि बोधप्रद अशा दोन्ही पद्धतीचे किस्से, प्रसंग मला कळले, मला जाणून घेता आले. तर तेच धागे पकडून मी हा मुलाखतीचा कार्यक्रम पुढे नेऊ इच्छितो. सुवर्णाताई, हरकत नसेल तर अगदी व्यक्तिगत प्रश्नापासून मला सुरुवात करायची आहे. म्हणजे मला अशी माहिती मिळाली आहे की एक काळ असा होता की ध आणि छ या 2 अक्षरांमधला फरकही तुम्हाला कळत नव्हता. म्हणजे मी हे याने नाही म्हणत आहे, पण ती वस्तुस्थिती होती, तो काळच तसा होता. आणि तो ध आणि छ मधला फरक सुद्धा न कळणाऱ्या सुवर्णाताई आणि आज डॉक्टरेट मिळवलेल्या, साहित्य क्षेत्रामध्ये डॉक्टरेट मिळवलेल्या आणि भरगच्च साहित्यकृतींची निर्मिती केलेल्या सुवर्णाताई, हा तिथेपासून इथेपर्यंतचा प्रवास कसा झाला आणि तो काय प्रसंग होता ज्याच्यामध्ये ध आणि छ मधला सुद्धा फरक कळत नव्हता? नमस्कार. प्रथम मेहता प्रकाशन मी यांचे धन्यवाद मानते, कारण त्यांनी मला इथे बसून बोलण्याची मला संधी दिली. तर आता आपण म्हणताय की ध आणि छ मधला फरक. मी माझ्या माहेरी माझे वडील 20 शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. 20 आणि त्यामुळं शिक्षणाची आणि आमची फारशी गाठच पडली नाही असं म्हटलं तरी हरकत नाही. आम्ही जवळपास 15-16 मुली घरामध्ये आणि सगळ्या 11वी पर्यंत जायच्या आणि 11वी मध्ये आम्ही सगळं फेल व्हायचो. कारण आम्ही अभ्यासही करत नव्हतो, परीक्षाही देत नव्हतो, तरी आमचा पहिला नंबर येत होता. आणि मी सुद्धा त्याचप्रमाणे 11वी पर्यंत गेले आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये पूर्ण नापास, म्हणजे प्रत्येक विषयात मला 0 मार्क होता. अरे बापरे. फक्त एक नागरिक शास्त्र हा एकच विषय असा होता की त्याच्यात फक्त मला 15 का 20 मार्क पडले होते. कारण त्याच्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती, विभक्त कुटुंब पद्धती असा विषय असल्यामुळे तो होता आणि त्याच्यामध्ये 15 मार्क पडले असतील, नाहीतर सगळ्या विषयात मला 0 मार्क होते. आणि आमच्या घरामध्ये आम्ही शिकावं म्हणून माझ्या आई, आजी खूप प्रयत्न करत होत्या. घरी शिकायला शिक्षक यायचे, तरी पण आमचं लक्ष काही त्या अभ्यासात नसायचं. मग एकदा एक शिक्षक आम्हाला शिकवायला घरी आले आणि ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांवरती सगळ्यांनी निबंध लिहायचा आहे आणि ज्यांचा नंबर पहिला येईल त्याला मी मोठं बक्षीस देणार आहे. आणि आम्ही 16 जण एकत्र बसलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती निबंध लिहायला घेतला. निबंध लिहून झाला, 1-अर्धा-पाऊण तास झाला आणि सगळ्यांचे पेपर ते तपासत होते आणि माझा पेपर न तपासता त्यांनी तो बाजूला ठेवून दिला.
तर मला वाटलं माझा पहिला नंबर आलाय म्हणूनच तो पेपर बाजूला ठेवला गेलाय. हो. आणि मग सगळ्यांचे पेपर तपासले, नंबर दिले आणि शेवटी म्हटलं अहो माझा पेपर का बघत नाही तुम्ही. हा. तर ते म्हणाले तुम्हाला खूप मार्क मिळाले. तर मला खरंच वाटलं की आपल्याला खूप मार्क मिळाले. बर. तर त्यांनी तिथे 0 मार्क लिहून ठेवला होता. अरे बापरे. तर मी म्हटलं असं का. हा. ते म्हणाले तुम्ही काय लिहिले वाचा. हा. मी परत वाचायची तर मी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज असंच वाचत होते. मला वाटलंच नाही की मी छत्रपती ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज लिहिले. अरे बाप. म्हणजे मला छ आणि धतला फरक सुद्धा कळत नव्हता. हो. एवढी अडाणी म्हटलं तरी चालेल. म्हणजे काहीच येत नव्हतं. पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, त्यांची आमची कधी गाठच पडली. नाही ते निंबाळकर मधला मी पण तुम्ही दुसरा. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा हा. मी पत्र लिहिलं हा. मुंबईवरून माझ्या सासरी. तर बर. माझ्या ननंदबाई माझ्या मिस्टरांना म्हणाल्या हा. की दादा वहिनींना आधी शुद्ध लेखन शिकवा, त्या हा. निंबाळकरांना दुसरी वेलांटी देतात. अरे बापरे. म्हणजे त्यांना नीचा पहिली का दुसरी हा सुद्धा फरक समजत नाही. बरोबर. म्हणजे काहीच येत नव्हतं. काही म्हणजे गणितात तर आमचे खूप वाकडं होतं. आम्हाला हा. बेरीज वजाबाकी काहीही येत नव्हतं. बापरे. पण मग म्हणजे हे एक टोक हा. आणि दुसरं टोक म्हणजे BA MA MPhil PhD आणि एवढ्या पुस्तकांचं लेखन आणि आता नवं लेखन सुरू आहे. तर कसं काय म्हणजे हे काय जादूची कांडी फिरली. जादूची कांडी असं नाही. माझं लग्न झालं हा. 15व्या वर्षी. बर. आणि त्यावेळेला SSC फेल झाले की आमची सगळ्यांची लग्न होत लग्न लावून द्यायची. त्याप्रमाणे माझं लग्न झालं. हा. आणि माझे मिस्टर क्लास 1 ऑफिसर होते. बर. एकदम मी खेड्यातून मुंबई सारख्या शहरात गेले. बर. तिथे गेल्यानंतर माझ्या मिस्टरांना कुठेतरी वाटत होतं की आपली बायको शिकलेली नाहीये. तुम्ही क्लास 1 ऑफिस. क्लास 1 ऑफिसर, सुपर क्लास 1 ऑफिसर, ते असिस्टंट कमिशनर आणि मी SSC फेल. हो. त्यांनी मला लग्नाला नकार दिला होता अगोदर का तर ही SSC फेल आहे, हिला काही येत नाही. बरोबर. पण परत काय माहिती योगायोगाच्या गोष्टी असतील. माझं परत त्यांच्याशीच 2 वर्षांनी एक लग्न मोडलं आणि परत त्यांच्याशीच त्यांच्याशीच लग्न जमलं. झालं. म्हणजे खेड्यात एक मन आहे मसुबाला मिळत नाही बायको आणि मरेला मिळत नाही नवरा. तशा पद्धतीने माझं परत त्यांच्याशी लग्न झालं. बर. आणि लग्न झाल्यानंतर मुंबईमध्ये ते मला प्रत्येक वेळेला म्हणायचे काय हा. मी म्हटलं ना की असं करू ते तसं करू. बरोबर. ते म्हणायचे तू SSC फेल आहे तुला काही कळत नाही गप्प बस. हा. आणि मग हे माझ्या मनामध्ये कुठेतरी मला ते त्रासदायक हर्ट झालं म्हणजे. हा. की आमच्या शेजारी मी गव्हर्नमेंट क्वार्टर्स मध्ये आम्ही राहत होतो आणि बर. माझ्या शेजारी एका बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. हा. त्यांच्या ऑफिसच्या सगळ्या लोकांनी फ्लॅट घेतले. मी म्हटलं आपल्यालाही घ्या नाही इथे फ्लॅट. तर ते म्हणजे गब्बस तुला काय कळतंय SSC नापास आहे. अरे तू बाप. जास्त मध्ये मध्ये बोलत जाऊ नको. ओ. आणि मग ही गोष्ट मला कुठेतरी खटकत होती. पण मला काही इलाज नव्हता की आपण SSC फेल आहे तर आपण पुढे काय करायचं. बरोबर. आणि मग एकदा पेपर वाचता वाचता महाराष्ट्र टाइम्स मध्ये मी जाहिरात वाचली मॅट्रिक नापासांना सुवर्ण संधी. अच्छा. बर. आणि मग ती जाहिरात वाचून मी एंट्रन्स एक्झाम पण ती दिली. कसली होती जाहिरात ही मॅट्रिक टिळक नापासाला. विद्यापीठाची हा. BA सोशॉलॉजी म्हणजे हा. डायरेक्ट SSC फेल किंवा 4थी नापासांना सुद्धा संधी होती. BA करू शकत होता. BA करू शकत होता. बर. पण त्यांची एंट्रन्स द्यायची होती. हा. आणि ती एंट्रन्स मी दिली. हा. आणि मी ती पास झाले वा. एंट्रन्स. मग ते एंट्रन्स पास झाल्यावर मला असं कुठेतरी वाटलं की चला आपल्याला काहीतरी येतंय. हा. म्हणजे सुरुवात तरी आपली चांगली झाली. वा. आणि मग एंट्रन्स दिल्यानंतर मग मी रेग्युलर पत्राद्वारे अभ्यास करायला आणि पेपर द्यायला सुरुवात केली. आणि असं करत करत मी BA सोशॉलॉजी पास झाले. वा. BA झालं आणि मग MA झालं. BA झाल्यानंतर माझ्या मिस्टरांची बदली बीडला झाली. हा. मग तिथे मी एका प्राचार्यांच्या घरी राहत होते. तर ते म्हणाले तुम्ही आता BA सोशॉलॉजी झालाय तर पुढे MA सोशॉलॉजी करा. आणि मग मी पुढे MA सोशॉलॉजी केलं. परत माझ्या मिस्टरांची बदली मुंबईला झाली. हा. मग मी पुढे शिकायचा प्रयत्न केला पण औरंगाबाद विद्यापीठातून मुंबई विद्यापीठात आल्यामुळं थोडं अवघड मला गेलं. प्रवेश मिळाला नाही. हा. मग मी तिथे रेग्युलर MA मराठी केलं. बर. आणि त्याच्यानंतर मग माझ्या मिस्टरांची बदली पुण्याला झाली. बर. तिथे मी SNDT ला MPhil केलं. हा. आणि पुणे विद्यापीठामध्ये मी PhD केली. PhD केली. पण मला SNDT सारख्या महिला विद्यापीठात शिकत असताना पुष्कळ त्रास झाला मला हो. तिथे. हो. पण मला कुठे इन्क्रीमेंट घ्यायचं नव्हतं किंवा मला काही पगार वाढ घ्यायची नव्हती. मी माझ्या आवडीसाठी शिकत होते. म्हणून मी शिकत होते. त्यामुळे आलेल्या सगळ्या गोष्टीला तोंड देत देत मी बरोबर. PhD कम्प्लीट केली. बरोबर. पण म्हणजे सुवर्णाताई मला हे अप्रूप वाटतं की 15व्या 16-17व्या वर्षी
लग्न झाल्यानंतर पुढे मधली एक 12-15 वर्ष तर गेली असतील सहज हे सगळं होईपर्यंत, आणि मग एका टप्प्यावरती तुम्ही डॉक्टरेट मिळवली, विद्यावाचस्पती पदवी मिळवली. आणि आता खरं तर समाधान वाटायला पाहिजे ना की आपलं निरक्षर होतो, आपल्याला काय धचा छ कळत नव्हता, पण आपण आता लिहायला लागलो, आपल्याला वाचता यायला लागलं, साहित्यातल्या गमती जमती कळायला लागल्या, रममाण व्हायला लागलो आपण. तेवढ्यावरती समाधान न मानता आपण लिहावं आणि त्यातूनही आपण ऐतिहासिक व्यक्तिरेखांबद्दल लिहावं, हे कसं काय सुचलं? खरं तर ऐतिहासिक हा माझा विषयच नाहीये. माझा विषय मराठी आणि सोशॉलॉजी आहे. हो. पण एकदा तुम्ही MPhil PhD केली ना, तर मग इतिहास आहे का, सायन्स आहे का, मराठी आहे, हा भागच त्याच्यामध्ये येत नाही. संशोधनाची गोडी लागते. आपल्याला संशोधन करायचं पद्धत एकदा माहिती झाली ना, बरोबर. की मग आपण कुठल्याही विषयावर कमांड मिळवू शकतो. बरोबर. पण माझं काय झालं की मी विश्वास पाटलांच्या झाडाझडती कादंबरीवर मी MPhil केलं PhD. होतं MPhil आणि केलं. त्याचं आपलं पद्मगंधा प्रकाशननी ते पुस्तक प्रकाशित केलं. बर. आणि रणजित देसाई कथा विश्व हेही आपलं पुस्तक प्रकाशित झालं होतं. बर. आणि त्याच्यानंतर मग मला असा एक योग आला की माझी मैत्रीण म्हणाली की कुठल्या मंत्र्याच्या गृहिणीची तुझी ओळख आहे का? तर मी म्हटलं आहे, दिलीप वळसे पाटलांच्या बायको माझ्या मैत्रीण आहे. ती म्हणाली मला एक मुलाखत घ्यायची आहे. तर मग मी त्या मैत्रिणीला घेऊन त्यांच्या घरी गेले. तर त्या म्हणाल्या तुम्ही घेणार असेल तर मी देते, मी दुसऱ्यांना काही मुलाखत देत नाही, कारण उगीच कोणी वेडवाकडं काही लिहिलं तर आम्हाला प्रॉब्लेम होईल. आणि मग तोच धागा पकडून मी 25 मंत्र्यांच्या गृहिणीच्या मुलाखती घेतल्या आणि ते पुस्तक आपलं पद्मगंधाने प्रकाशित केलं. आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना असं वाटत होतं की मी काहीतरी ऐतिहासिक पुस्तक लिहावं. मग ते मला म्हणत होते राजर्षी शाहूवर तू लिहायला घे. आणि ते पुस्तक माझं 3 वर्ष राहिलं, लिहू करत अर्ध लिहायचं ठेवायचं. ते पुस्तक 3 वर्षांनी माझं पूर्ण झालं. मग त्याच्यानंतर मी मध्येच सावित्रीबाईंवरची पुस्तक लिहिलं. पण ते म्हणायचे तू महाराणी ताराराणीवर पुस्तक लिह. ते माझ्या मिस्टरांची खूप इच्छा होती की मी ताराराणींवर पुस्तक लिहावं. आणि मग मी माझं पहिलं ऐतिहासिक पुस्तक महाराणी ताराराणीवर लिहिलं. मग त्याच्यानंतर मला लाल महाल मध्ये संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडनी राजमाता जिजाऊ हा पुरस्कार दिला. आणि त्या पुरस्काराच्या वेळी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जिजाऊ वरती एक पुस्तक लिहायला पाहिजे. आणि मग मी राजमाता जिजाऊ वरती दुसरं ऐतिहासिक पुस्तक लिहिलं. आणि ते पुस्तक लिहिताना मग इतिहासाची एवढी आवड निर्माण झाली की लिहिता लिहिता मला कुठेतरी येसुबाई राणे साहेबांचा उल्लेख मला त्याच्यामध्ये संदर्भ माझ्या वाचण्यामध्ये आला. आणि मग मला असं वाटायला लागले की मग आपण येसुबाई राणे साहेबांवर पुस्तक लिहावं. आणि मग राजमाता जिजाऊ झालं, झालं, आणि मग मात्र तिसरं पुस्तक मी महाराणी येसुबाईंवरती लिहिलं. म्हणजे मला सरांनी म्हणजे तुमच्या मिस्टरांनी एकेकाळी असं म्हटलं होतं की तू काय मध्ये बोलतेस तू, है ना? पण मला म्हणजे हे आनंदी गोपाळ सारखं थोडस वाटतं. माझ्या वाचण्यामध्ये आनंदी गोपाळ म्हणजे आनंदीचा प्रभाव आहे. कारण माझ्या मिस्टरांची बदली जेव्हा नाशिकला झाली तेव्हा तिथे एक समोर लायब्ररी होती आणि आम्ही खूप वाचन करायचो. ते म्हणायचे तू पुस्तक वाच, मी ऐकतो. आणि त्यावेळेला त्यांनी मला मुद्दाम आनंदी गोपाळ हे पुस्तक वाचायला दिलं होतं. आणि ते वाचता वाचता मला कुठेतरी असं वाटायचं की गोपाळरावांनी आपल्या बायकोला शिकवलं. आपले मिस्टर म्हणतात तू शिकलं पाहिजे, आपण का शिकायचं नाही? त्यावेळेची तर परिस्थिती इतकी काही म्हणजे अभ्यासाला अनुकूल नव्हती, तरी सुद्धा आनंदीबाई शिकल्या, अमेरिकेला गेल्या. आणि आपल्याला एवढं सगळं असताना आपण का शिकू नये? की कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये आनंदीबाईचा प्रभाव खूप आहे. जरी सावित्रीबाई लिहिलं असेल, रमाई काही असेल, पण आनंदीबाई मात्र माझ्या डोक्यात एकदम प्रथम मी त्यांचा वारसा चालवते असं मला वाटतं. जसं गोपाळरावांनी आनंदीबाईंना प्रवृत्त केलं शिकायला आणि प्रोत्साहन दिलं, तर तसं तुमच्या मिस्टरांना पुस्तक लिहून घ्यायचं होतं तुमच्याकडून. माझ्या मिस्टरांनी माझ्याकडून घेऊन घेतलं, पण गोपाळराव आनंदीला काठीने मारत होते. त्यांनी काय मला मारलं नाही कधी, पण त्यांनी माझ्याकडून अभ्यास करून घेतला. कारण मी जसं लिहायचे ते वाचायचे, मला चुका सांगायचे, असं करते तसं कर. बरंच त्यांनी कुठलंही पुस्तक मी लिहिलं तर प्रथम ते वाचत होते आणि मग मला सांगायचे की ह्याच्यात काय बदल करायचा, हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे. त्यामुळे थोडक्यात ते गोपाळराव आणि मी आनंदी असं म्हटलं तरी काय वाढणार नाही. अगदी अगदी ते आहेच तसं ते. आणि त्याच्यामुळेच मग तुम्हाला तथ्य आणि कल्पनारंजन याचा छान समतोल साधता आला. म्हणजे कादंबरी लिहित असताना एक थोडीशी मुभा असते की आपल्याला कल्पनारंजनाला वाव असतो,
पण ते करता करता थोडं तथ्यही सांभाळायला लागतं. तर तो कसं काय समतोल साधलात? आणि समतोल साधला म्हणजे मी विश्वास पाटलांच्या झाडाझडतीवर एमफिल केलं होतं. हा त्यामुळं कादंबरी कशी रंजक आणि वाचक असावी बर. आणि वाचकाला कशी खिळवून ठेवावी हा हे श्रीमान योगी छावा ह्या कादंबरीचा कुठेतरी माझ्यावर प्रभाव होता आणि मी प्रचंड वाचन केलं होतं. पण माझ्यावर जास्त प्रभाव विश्वास पाटलांचा आहे. कारण विश्वास पाटलांना मी गुरु मानते. कारण मी त्यांच्या झाडाझडतीवर एमफिल केलं होतं आणि त्यांची पानिपत कादंबरी ही अजून सुद्धा मला वाचा म्हटलं तर 10 वेळा मी वाचू शकते. आणि ते कुठेतरी त्यांनी जे लिहिलेलं असायचं तो धागा मी माझ्या पुस्तकामध्ये आणत होते की थोडस रंजक लिहिलं तर. ऐतिहासिक पुस्तक सुद्धा आता वाचकांना काय होतं, ऐतिहासिक पुस्तकं थोडीशी कंटाळवाणी वाटतात. तर मग ती शैली मी थोडीशी सोपी साधी आणि थोडीशी रंजक कशी होईल हा मी प्रयत्न माझ्या पुस्तकामध्ये केलेला आहे. म्हणजे हे ठरवून केलं आणि ते करत असताना आपण कुठेही इतिहासातल्या संदर्भांना नाही, इतिहासाच्या संदर्भाला धक्का न लावता आपण त्याच्या प्रसंगाला अनुरूप असंच आपण तिथे वर्णन केलं. हा वाक्यरचना केली. इंटरेस्टिंग आहे. मला अजून एक असं म्हणायचं आहे की सुवर्णताई तुमची ही तुम्ही एक पार्श्वभूमी सांगितली की तुमचा आतापर्यंतचा प्रवास कसा झाला. मग तुमच्या मिस्टरांच्या बाजूने त्यांनी क्लास 1 ऑफिसर असणं आणि ती एक बाजू सांगितली. मला वाचकांना आवर्जून हे सांगायचं आहे की सुवर्णाताईंचं माहेर आणि माहेरची सगळी मंडळी यांचं राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. म्हणजे घरामध्ये 2-3 आमदार सहज आहेत अशी परिस्थिती आहे. तर ती सगळी राजकीय सामाजिक बाजू जी तुमच्या घरातली आहे ती सांभाळून पुन्हा लेखन, तर हे कसं काय जमलं? राजकीय म्हणजे मला माझ्या घरात शिक्षण संस्था असल्यामुळं तो आम्ही जरी नाही शिकलो तरी तो प्रभाव आमच्यामध्ये होता. शाळेचे शिक्षक घरी यायचे, शिपाई घरी यायचे, मुलं घरी यायची. आणि माझे सासरे 15 वर्ष आमदार होते. आणि ऐतिहासिक आणि राजकीय सामाजिक वारसा मला दोन्ही घरातून होता. फक्त लेखनाचा आणि शिक्षणाचा वारसा आमच्याकडे कधीच नव्हता. पण माझ्या मिस्टरांना वाटत होतं की आपण क्लास 1 ऑफिसर आहे, इतरांच्या बायका नोकऱ्या करत होत्या, तू नोकरी नाही केली तरी कमीत कमी तू शिक तरी. मी असं ठरवलं की शिक म्हणजे आपण अगदी PhDच करायची, आधी मध्ये थांबायचं नाही. मग आता तरी आपले मिस्टर म्हणतील का की तू गप्प बस, आता SSC फेल आहे, हे मला कुठेतरी पुसून टाकायचं होतं. आणि आता ते मला काही बोलूच शकत नाही. अगदी बोलूच शकत नाही. पण मग कधी असं आमदारकीची ऑफर आली, खासदारकीची ऑफर आली किंवा पक्षप्रवेशाची ऑफर आली, असं त्यात थोडी काही हे आलं की नाही कधी? आली मला पक्षप्रवेशाची. म्हणजे माझे दीर आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर त्यांनी मला एकदा घरी बोलवलं आणि ते म्हणाले चित्रा वाघताईंनी राजीनामा दिलाय आणि महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे, तर ताई तुम्ही व्हावं अशी पवार साहेबांची इच्छा आहे. कारण पवार साहेबांकडे मी 1-2दा साहेबांना भेटून माझी पुस्तकं देऊन आले होते आणि साहेबांनी मला 2 पुरस्कारही दिलेले आहेत. तर मी त्यांना नम्रपणे सांगितलं की महाराज साहेब मला राजकारणात अजिबात यायचं नाही, त्यापेक्षा अजून 4 पुस्तकं लिहिते. पण आताचं राजकारण, आता चांगल्या घरातल्या महिलांनी राजकारण करावं अशी काही परिस्थिती आता राहिलेली नाही. त्यामुळे मी नम्रपणे त्यांना नकार दिला होता. तर मला परवाही अजितदादांनी मला सांगितलं तुम्ही आमच्या पक्षात काम करा. कारण असंच एका प्रसंगामध्ये मला ऐनवेळेला भाषण करायला उभं राहावं लागलं आणि माझं भाषण ऐकून दादा म्हणाले की ताई तुमच्यासारख्या महिला आम्हाला पक्षात पाहिजे, तर तुम्ही आमच्या पक्षात या. त्यांनी मोठा बुके दिला आणि म्हणाले आजपासून तुम्ही आमच्या पक्षात आहात. तर मी त्यांना सांगितलं की दादा मी जरी तुमच्या पक्षात असले तरी मी तुमचं काम करणार नाही, पण तुम्ही मात्र माझं काम म्हणजे कधी आले तरी माझं काम करायला पाहिजे. अशीच परिस्थिती परत राज ठाकरे साहेबांकडे मला मनसेच्या महिलांनी नेलं होतं आणि राज ठाकरे पण म्हणाले साहित्यिक लेखक आपल्या पक्षात पाहिजे, आईंना आपल्या पक्षात प्रवेश देऊया. पण मी कोणाच्याच पक्षात नाहीये. आणि मला सगळ्यात जास्त छत्रपती संभाजीराजे आणि युवराज्ञी संयोगिता राणी साहेब मला सगळ्यात जवळच्या आहेत. कारण त्यांच्याच घराण्यावरच्या महिलांवर मी जास्तीत जास्त पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि आता आपल्या तारा राणीच्या पुस्तकावर युवराज्ञींनी आजच मला
शुभेच्छा संदेश म्हणून एक पान लिहून दिलेलं वा. आहे. तर मी असं अजितदादांबरोबर एक फोटो टाकला, तो युवराजने पाहिला आणि त्या म्हणाल्या, अहो ताई तुम्ही कुठे चाललाय? म्हटलं, कुठेही जायचं नाही, तुम्ही आमच्या घराण्यावर पुस्तकं लिहिताय, तुम्ही आमच्याच घराण्यातल्या पक्षात असायला पाहिजे. मी म्हणलं, युवराजनी साहेब मी कुणाच्याही पक्षात जात नाही, मी माझं लेखन चालू ठेवलेलं आहे. अगदी हे फार महत्वाचं आणि फारच म्हणजे विधायक एका प्रकारचं हे डिसिजन आहे असं म्हणायला पाहिजे, हा निर्णय आहे असं म्हणायला पाहिजे. कारण सहज शक्य असताना सुद्धा राजकीय महत्वाकांक्षा न ठेवता समाजकारणामध्ये एका बाजूला ताईंचं फार मोठं योगदान आहे आणि ते करत असताना त्यांनी अत्यंत निष्ठेनं हे लेखनाचं व्रत स्वीकारलेलं आहे. म्हणजे ज्ञानाई सावित्रीबाई फुले असेल, तर वीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब असतील किंवा शिवपत्नी महाराणी सईबाई असतील, महाराणी येसूबाई जे त्यांचं जवळची अगदी जीवापासची व्यक्तिरेखाची आहे, ही पुस्तकं असतील, तर मला ह्या सगळ्या साहित्यकृती साकार करण्यात त्यांनी आपला बराचसा वेळ खर्ची घातलेला आहे. याच्या पाठीमागे एक ठाम त्यांची एक भूमिका आहे, तुमचं एक धोरण आहे की ह्या दुर्लक्षित स्त्रिया किंवा तुलनेनं थोडंसं विस्मृतीत गेलेल्या अशा ह्या स्त्री व्यक्तिरेखा ज्या इतिहासातल्या आहेत ते चरित्र लोकांपर्यंत पोहोचावं ही तुमची धारणा आहेच. हे सगळं करत असताना यातला स्त्रीवादी दृष्टिकोन तुम्ही कसा जोपासलात आणि आजच्या काळाशी ते कसं जोडून घेता तुम्ही, आणि काय या सगळ्या व्यक्तिरेखांमधून आपण पुढे घेऊन जायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला आता असं सांगावंसं वाटतंय की माझी सगळ्यात आवडती व्यक्तिरेखा म्हणजे महाराणी येसूबाई राणी. येसूबाई, कारण येसूबाई राणी साहेबांनी 29 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत दिवस काढलेले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनेला कैदेत राहावं लागतं, त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली नाही. गोष्ट नाही. खूप दुर्दैव म्हणजे अक्षरशः त्यांना कधी कधी खायला अन्न सुद्धा मिळालेलं नाही आहे. कारण औरंगजेबाच्या छावणीमध्ये जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा महाराणी येसूबाई साहेबांना भात खायला सुद्धा तांदूळ नव्हते. तर त्यांनी जर आपण बाहेर कोणाला पत्र लिहिलं किंवा असा मेसेज दिला तर आपल्याला औरंगजेबाला ते आवडणार नाही, म्हणून त्यांनी चिंचवडच्या मोरया गोसावींना एक पत्र लिहिलेलं आहे की मला मदत करा. पण आता पुढे त्यांनी काही मदत केली की नाही हे आपल्या इतिहासाला नाहीये. पण ती राणी मला का आवडल्या, तर ज्या वेळेला रायगडाचा वेढा झाला आणि 9 महिने रायगड लढवला येसूबाई राणी साहेबांनी आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आपल्या मुलाला गादीवर न बसवता आपल्या दिराला छत्रपती राजाराम महाराजांना राज्याभिषेक करून गादीवर बसवलं आणि मग त्या औरंगजेबाच्या कैदेत आलेले आहेत. मग त्याच्यानंतर त्यांनी राजाराम महाराजांबरोबर आपला पत्रव्यवहार चालू ठेवलेला होता आणि मग आपल्या छोट्या मला वाटतं 7 किंवा 8 वर्षाचे शाहू महाराज असतील त्यांना घेऊन त्या औरंगजेबाच्या कैदेत 29 वर्ष राहिलेले आहेत. तिथे वेगवेगळ्या प्रसंगाला त्यांना तोंड द्यावं लागलं होतं. कारण औरंगजेब शाहू महाराजांना मुस्लिम करायचं म्हणून ते बसले होते. त्यावेळेला येसूबाई राणी साहेबांनी प्रतापराव गुजरांच्या 2 मुलांना पुढे केलं आणि त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला आणि शाहू महाराजांना त्याच्यातून त्यांनी बाजूला केलं. परत औरंगजेब म्हणतात की मला शाहू महाराजांचं लग्न करायचं आहे आणि औरंगजेब कैदेत असतानाच त्यांनी शाहू महाराजांची 2 लग्न केली आणि लग्न केल्यानंतर ते म्हणतात की मला तुमची सून बघायची आहे. आणि येसूबाईंना भीती वाटते की आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातले आहोत आणि आपली सून औरंगजेबाच्या मांडीवर कशी बसवणार. तर तिथे येसूबाईंनी असं डोकं चालवलं की अंजनी नावाची एक दाशी होती, तिच्या मुलीला त्यांनी बोलवलं आणि तिला 7 शृंगार केला आणि तिला औरंगजेबाच्या मांडीवर बसवलं आणि हीच माझी सून म्हणून त्यांनी ते औरंगजेबाला दाखवलेलं आहे. तर समय सूचकता, धीरोदत्तपणा हे येसूबाईंपासून शिकायला पाहिजे. आणि मी माझ्या मनोगतामध्येच लिहिलेलं आहे की येसूबाई राणी साहेबांचं हे बघून, धोरण बघून किंवा त्यांचं शिकून एक जरी घटस्फोट वाचला तरी माझ्या लेखनाचं सार्थक झालं. कारण 29 वर्ष कैदेत राहणे सोपी गोष्ट नाही. आताच्या समाजामध्ये 29 दिवस सुद्धा आता मुली सासरी राहणार, 29-30 दिवसात सुद्धा डिवोर्स व्हायला लागले. अशा मुलींनी खरं म्हणजे येसूबाईंचं पुस्तक वाचणं खूप महत्वाचं आहे.
तुम्ही आज इंटरनेट बघा, मोबाईलचं जग बघा, पण आपला इतिहास इतका मोठा आहे की तुम्हाला बाहेर जाऊन शिकायची काहीच आवश्यकता बरोबर, नाहीये. बरोबर. फक्त येसुबाई राणे साहेबांचं पुस्तक वाचलं इतकं प्रेरणादायी आहे ना की आताच्या मुलींना खूप काही घेण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे माझ्या सगळ्या व्यक्तिरेखामध्ये येसुबाई राणे साहेब या माझ्या आवडत्या जास्ती प्रिय आहेत. जास्त प्रिय आहेत मला. अगदी. आता पुढचे काय प्रकल्प योजलेले आहेत आता नवीन आता कुठलं माझं काम चालू आहे? दुसरं प्रकल्प आता पुढचं म्हणजे मी रमाबाईंवर पुस्तक लिहिलंय आणि रमाबाई. ते आता मेहता प्रकाशनकडे आपलं गेलेलं येत आहे. हा. आहे. तर रमाबाई लिहिल्यावर सुद्धा मला असं वाटायला लागले की हे पुस्तक आपण खूप आधी घ्यायला पाहिजे हा. होतं, की हे आपल्याकडून का दुर्लक्षित झालं रमाबाई. कारण आपण म्हणतो ना की रमाबाईंनी काय केलंय की त्याने कुठे पुढे आल्या, त्याने कुठे राजकारण केलं, पण असं नाहीये. रमाबाई होत्या म्हणून आज आंबेडकर हो. आहे. मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की आपण म्हणतो जिजाबाई मासाहेब होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले, हा. तसं रमाबाई होत्या म्हणून आंबेडकर घडले असं मी मोठ्या धाडसाने म्हणू शकते. बरोबर आहे. कारण रमाबाईंनी तो त्याग केलाय ना म्हणूनच आंबेडकर घडलेले आहे. कारण आंबेडकर जेव्हा शिकायला गेले होते तेव्हा 4 मुलं त्यांची मृत्युमुखी पडली, पण रमाबाईने आपल्या नवऱ्याला साधं पत्रांनी कळवलं सुद्धा नाही की त्यांच्या शिक्षणामध्ये व्यत्यय येईल म्हणून. बरोबर. आता अशी स्त्री रमाबाई असू दे, येसुबाई असू दे, अशा स्त्रिया आता होणारच नाही. म्हणजे एकंदरीत मला असं आवर्जून सांगायचं आहे आमच्या सगळ्या वाचकांना की ही अशी प्रेरक चरित्र याच महाराष्ट्राच्या मातीत घडलेली आहे. इथेच ती वाढली आणि त्यांनी प्रेरणादायी जीवन आपलं याच महाराष्ट्राच्या भूमीला समर्पित केलं. त्या सगळ्या व्यक्तिरेखा, त्यांचा इतिहास शोधून, संदर्भ तपासून शब्दबद्ध करण्याचं काम सुवर्णाताई करतायत. फार मोठं योगदान आहे तुमच्या आगामी रमाबाईच्या चरित्रासाठी, त्यांच्या त्या पुस्तकासाठी, कादंबरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि अजून तुम्हाला आमच्या वाचकांसाठी काही जर सांगायचं असेल, काही शेअर मला करायचं असं वाचकांना एवढंच सांगायचं आहे की माझा प्रवास सरपंच ते पंतप्रधान असं म्हटलं तरी चालेल. त्याचं कारणच आहे की मी आधी 3 प्रकाशकांकडे जात जात आता मेहताकडे आले. मेहताकडे येणं म्हणजे पंतप्रधान पदापर्यंत येणं, कारण ह्याच्या पुढे काही आता असू शकत नाही. आणि मला अखिल मेहतानी ज्यावेळेला माझी अखिल मेहतांची ओळख झाली तेव्हा मी त्यांना सांगितलं, ह्याला खरं म्हणजे मी विश्वास पाटलांना खूप धन्यवाद देते. मला साहेब म्हणाले की ताई तुम्ही मेहतांकडे का पुस्तकं देत नाही. मी म्हटलं अहो मेहता हे खूप मोठे प्रकाशक आहेत, तर तिथे मी कसं काय जाणार. अहो म्हणाले असू दे ना, मोठे प्रकाशक असले तरी तुम्ही आता चांगल्या लेखिका झाल्या. मग मी साहेबांचं एक पुस्तकाचं प्रकाशन होतं, काहीतरी कार्यक्रम होता, तेव्हा मी मेहतामध्ये आले आणि थोडस वातावरण बघून थोडस मला घाबरायला झालं. अरे एवढं सगळं व्यवस्थित, एवढं मोठं मेहतांचं हे कार्यालय आहे, ऑफिस आहे, एवढे लोक काम करतात, आपल्याला घेतील का मेहता. पण मी अखिलकडे गेले तर अखिल म्हणाले काय काय लिहिले मला सांगा. मग मी माझी सगळी पुस्तकांची लिस्ट दिली अखिलला. तर अखिल काहीही न बोलता म्हणाले हो मॅडम आपण तुमची पुस्तकं काढूया. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच टेक्निकल अडचणी होत्या, कारण माझी आधीची पुस्तकं दुसऱ्या प्रकाशकाकडे होती, पण अखिलने अगदी लिहिलंय हे सगळं सांभाळलं आणि आता माझी जवळपास 10 पुस्तकं अखिल मेहतांनी काढलेली आहेत. त्यामुळे मला आता असं वाटतंय की मी इथे पंतप्रधान म्हणून बसली आहे. आता ह्याच्या पुढे काय कुठे आपल्याला जायचं नाही. माणूस सगळ्यात शेवटी कुठे येतो, मेहता प्रकाशन. मेहता प्रकाशनला आलं की तुम्ही खूप मोठ्या पदावर गेलाय. त्यामुळे अखिल मेहता, रूपाताई मेहता, मी सर्वांचे धन्यवाद मानते. आणि आता याच्या पुढे सुद्धा माझं रमाबाई तर पुस्तक पूर्ण झाले, ते 1 महिनाभरात पूर्ण होईल. पण त्याच्यानंतर माझं शहाजीराजांवर मी पुस्तक लिहायला घेतले आणि ते पुस्तक माझं अर्ध पूर्ण झाले. तर ते पुस्तक लिहिताना सुद्धा असं वाटतं की आपला इतिहास इतका मोठा आहे, आपण काय एवढं उशीर लावलाय लिहायला. खरं म्हणजे आपण म्हणतो की जिजाऊ ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरक शक्ती होत्या, पण तसं नाहीये. शहाजी राजे सुद्धा तेवढेच मोठे होते, त्यांनी सुद्धा आपल्या मुलाला तितकंच मोठं शिक्षण दिलेलं आहे. कारण 12व्या वर्षी बेंगलोरला जेव्हा शहाजी महाराज होते तेव्हा शिवाजी महाराज 12 ते 16 वर्षापर्यंत बेंगलोरला राहिलेले आहेत. आणि शहाजी राजांनी त्यांना कशा पद्धतीने शिक्षण दिले हे लिहिताना सुद्धा आता मला खूप छान वाटते की असं वाटतंय आपला इतिहास किती मोठा आहे आणि आपण ते लिहायला कमी पडतोय. आणि आपण किती लिहिलं तरी आपण काही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. नाही, तुम्हाला 1000 हत्तींचं बळ मिळो, तुमची लेखणी लिहिती राहो आणि एका पाठोपाठ एक अशा उत्तम म्हणजे हिमालयाच्या उंची एवढ्या व्यक्तिरेखा तुमच्या हातून साकारल्या जाऊन अशी मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो. तुम्ही फार वेळात वेळ काढून आलात, गप्पांमध्ये आनंदाने सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि सगळ्या उपस्थित रसिकांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद.